हाय, नमस्कार सर्वांना. माझं नाव दीपाली. माझ्या यूट्यूबच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण आलो आहे कर्नाटकमध्ये गाणगापूर या तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी. आता आम्ही आलो आहे देवाचे दर्शन घेण्यासाठी. हे जे तीर्थक्षेत्र आहे हे दत्तात्रेय देवांच्या दुसऱ्या अवताराशी श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांचे हे मंदिर आहे, जिथे भीमा आणि अमरजा या दोन नद्यांचा उगम होतो. आता आम्ही चाललो आहे नदीपात्रामध्ये दर्शनासाठी. तिथे गेल्यावर ते आजूबाजूचा परिसर खूप सुंदर होता, मनाला शांती देणारा होता. गेलो आम्ही नदीपात्रामध्ये, नदीमध्ये नारळ अर्पण केला, मनातल्या इच्छा बोलून नमस्कार केला. त्यानंतर मी थोडासा एक छोटासा एक क्लिप व्हिडिओ घेतला आहे, असाच टाईमपास म्हणून घेतला, पण सुंदर आला होता तो व्हिडिओ. त्यानंतर वाहत्या पाण्यामध्ये इतकं सुंदर पीसफुल वाटत होतं की जे पाणी आपल्यापर्यंत येतं आहे की नाही हेच बघत होते मी. खूप सुंदर वाटत होतं. त्याच्यानंतर मग आम्ही आलो गुढीचरणाचे पारायण. प्रत्येकजण आपलं जे पठण करत होता. आम्ही 3 प्रदक्षिणा मारल्या औदुंबराच्या इथे, मस्तपैकी नमस्कार केला आणि आजूबाजूला असं बघत, शांतता बघत बघत आम्ही सगळीकडे आम्ही पुढचं दर्शन घेण्यासाठी निघालो. आता हे वाटेमध्ये आम्हाला रस्त्यामध्ये आम्हाला असं एक मोठं मारुतीची मूर्ती दिसली, खूप सुंदर होती. तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या अशा मूर्तीच होत्या, त्याच्यामध्ये कोरीव काम केलेलं होतं. आपण बाहेरूनच बघितलं, खूप सुंदर होतं. आम्ही निघालो आता स्वामींच्या निर्गुण पादुकांचं दर्शन घेण्यासाठी. खूप पवित्र मानलं जातं. इथे गेल्यावरती प्रत्येक समस्यांना एक मुक्ती मिळते. खूप सुंदर पीसफुल मंदिर आहे. आम्हाला 12:30ची आरती मिळाली. आम्ही आरती केली, तिथे स्वामींचा प्रसाद घेतला. त्यानंतर बाहेर आतमध्ये आम्हाला इथे काय फोटो काढण्यासाठी बंदी होती, तर आम्ही बाहेरच फोटो काढले. खूप सुंदर होतं, छान फोटो आले. श्री दत्त असं वरती नाव लिहिलं होतं. आणि तुम्हाला पण ह्या ठिकाणी व्हिजिट करायचं तुम्ही करू शकता. खूप सुंदर ठिकाण आहे. असंच